हाय, मी वैशू बोराडे. आज आपण बघत आहोत शिर्डीतील साई थीम पार्क. हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ह्या तीर्थमध्ये खूप छान छान राईड्स आपल्याला बघायला मिळतील. आपण बघू शकता एंट्रन्सलाच खूप छान असा मोठा गेट आहे. एंट्री केल्याबरोबर आपण टेम्पल राईडला जातो. तिथे छोटीशी टॉय ट्रेन असते. त्या टॉय ट्रेनमध्ये बसून आपल्याला हे देखावे दाखवण्यात येतात. स्टार्टिंगलाच आपल्याला गेट ऑफ इंडिया बघायला मिळतं, की जे खूप सुंदर असं आहे. त्यानंतर आपण मुंबईचा पण देखावा इथे बघू शकतो. छान स्टॅच्यू वगैरे ठेवले आहेत आणि सेम टू सेम मुंबईसारखाच देखावा त्यांनी बनवला आहे. त्यानंतर मुंबईतलं सुप्रसिद्ध मंदिर म्हणजे सिद्धिविनायकांचं मंदिर. खूप छान असं गणपती बाप्पाचं मंदिरही तिथे बघायला मिळतं आपल्याला. त्यानंतर बरेचसे छोटे-छोटे देखावे सुद्धा तिथं आहेत. आपण बघू शकतो मुलांना ह्या देखावा बघण्यात खूप मज्जा येते. एकदा तुम्ही नक्की जा. इथे बरेचसे रिलिजन्सचे देखावे आणि मंदिर साकारण्यात आलेले आहेत. तुम्ही बघू शकता खूप छान अशी कृष्णाचीही मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळते. त्यानंतर केदारनाथ, नाशिकची गंगा आरती हेही आपल्याला इथं बघायला मिळतं. नाशिकची गंगा आरती तर खूपच सुंदर त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही बघू शकतात, जणू की आपण नाशिकलाच आलो आहे. जर तुम्हाला काही शूट करायचं असेल, तर तुम्ही टॉय ट्रेनच्या फर्स्ट सीटवर बसा. कारण की खूप छान नजारे तुम्हाला घेता येतील. तुम्ही बघू शकतात, की खूप छान असं देखावे आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तिथे. सर्व देवस्थान आपल्याला एकाच जागी मिळतात. खूप छान त्यांनी हा कॉन्सेप्ट आणला आहे. तुम्ही बघू शकतात साईबाबाचं दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला जर पॉसिबल असेल तर साई तीर्थला जायचं तर नक्की जा. कारण की खूप छान देखावे आपल्याला इथं मिळतात. पंढरपूरला जाणं कधी झालं नाही म्हणून इथे खूप छान असं पंढरपूरचं दर्शन मला झालेलं आहे आणि मूर्ती ही खूप छान आहे. तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपण जात आहोत पंजाबचं सीन बघायला. पंजाबच्या गोल्डन टेम्पलचे जे आहेत मंदिर ते पण सुंदर अशा रीतीने दाखवले आहेत त्यांनी. त्यानंतर बद्रीनाथ, केदारनाथ, अंबरनाथ ह्यासारखेही देखावे तिथे खूप छान प्रकारे दाखवण्यात आलेले आहेत. तुम्ही एकदा नक्की बघा. त्या बऱ्याचशा रिलिजनचे तिथे मंदिर उभारण्यात आलेले आहेत आणि खूप छान असं म्हणजे बालाजींचंही मंदिर तिथं खूप छान दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी. तुम्ही बघू शकता. खूप छान अशी मूर्ती आहे आणि लाइटिंग वगैरे तर खूपच सुंदर आहे. माझ्या मुलांना इथे येऊन खूप आनंद झाला आहे आणि खूप छान असे मंदिर बघितले जे की मी अजूनपर्यंत बघितले नव्हते. ते मला एकाच ठिकाणी बघायला मिळाले याचा मला खूप आनंद होतोय. त्यानंतर आम्ही बघितला साईबाबांचा देखावा. खूप छान असा देखावा दाखवण्यात आलेला आहे तिथे. त्यानंतर आम्ही बघितलं लंकादहन. लंकादहन हा शो वंशला खूप आवडला. कारण की इथे मस्त 3D गॉगल घालून बसवलं होतं आणि छान अशा चेअर पण मूव्हेबल होत्या. खूप मज्जा आली. हनुमानजीची कथा ऐकण्यात आणि बघण्यात खूपच मजा येते. ती वंशने खूप छान मजा घेतलेली आहे. तिथे शूटिंग करणं अलाऊ नव्हतं, तरी मी थोडे-थोडे क्लिप्स तिथले घेतलेले आहेत. त्यानंतर तुम्ही बघू शकता आम्ही बाहेर आलो. खूप छान वाटत होतं बाहेरचा सीन पण. त्यानंतर आम्ही बघितली द्वारकामाईचा सीन खूप छान होता, जिथे साईबाबांनी पाण्यावरती दिवे लावले. कारण की त्यांना दिवाळीमध्ये त्यांच्या इथे लक्ष्मी नावाची मुलगी होती. तिला गावातल्या लोकांनी तेल दिलं नाही म्हणून साईबाबांनी अद्भुत चमत्कार हा तिथे करून दाखवलेला आहे. सर्व पाण्यावरती दिवे लावून त्यांची दिवाळी साजरी केली असा तो सीन आहे. तो मला खूप आवडला. त्यानंतर आम्ही गेलो कालिया मंथन बघायला. खूप छान असा हा शो होता. मुलांनी याचा खूप आनंद घेतला. तिथे शूटिंग अलाउड नव्हती म्हणून जास्त शूटिंग करायला मिळालं नाही. पण खूप सुंदर असा शो आहे. तुम्ही बघू शकता. त्यानंतर आम्ही घेतलं साईबाबांचं दर्शन. बाहेर पण खूप सुंदर अशा लाइटिंग वगैरे लावलेल्या होत्या. त्यानंतर लास्टला आम्ही बघितला लेझर शो. हा तर खूपच अप्रतिम लेझर शो होता. एवढ्या मोठ्या वॉलवरती त्यांनी हा शो दाखवला आहे. त्यानंतर इथे छोटासा शो पण दाखवण्यात आला होता मुलांचा. तो की खूप सुंदर असा शो होता. तुम्ही बघू शकतात. बरेचसे मुलं नवीन-नवीन प्रकारच्या ॲक्टिव्हिटी करून दाखवत होते इथे. त्यानंतर आली साईबाबांची पालखी. त्याचंही आम्ही दर्शन घेतलं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. थँक यू.